हे पित्राला तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 25 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव यान उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे. उद्या पहाटे 5:11 एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. उद्या पहाटे 4:09 हस्त नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वज्र योग आहे. उद्या पहाटे 3:15 सिद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. दुपारी 4:47 गरज करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:11 वनिज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाकडे जाऊन. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवताची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:03 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:09 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्ष इंदू वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र वज्र योगे तैतील कन्या दशमी शुभ तिथी वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो बात दुरित क्षेत्र राशी पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मल्याच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 4:47 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 7:16 ते उद्या पहाटे 5:11 असणार आहे. दिनविशेष मध्ये दशरा समाप्ती आहे. मित्रांनो, जो प्रतिपदेला सुरू झालेला दशरा अम, तो आज समाप्त होत आहे. मित्रांनो, आजच्या दिवशी स्वर्गातून गंगा माता धरतीवर अवतरली होती. मित्रांनो, तेव्हा आज हा गंगावतार दिवस म्हणून पाळला जातो आणि गंगा पूजन व गंगा स्नान, दान धर्म याला, मंत्रजप याला आजच्या दिवशी खूप महत्व आहे. मित्रांनो, त्यासाठी माझे छोटे शॉर्ट मध्ये व्हिडिओ आहेत ते आपण पाहू शकता. मित्रांनो, दशमी श्राद्ध कर्म आहे. या तिथी वर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नातेमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. विशेष म्हणजे अपराह्न काळातच करा, तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, उद्या पहाटे 5:11 दग्ध योगाला सुरुवात होत आहे. हा जनन शांती संबंधी दग्ध योग आहे, अशुभ योग आहे. तर याची जनन शांती, जे बाळ जन्म घेते या वेळेनंतर त्यांची जनन शांती त्यांच्या निवासस्थानी
12व्या दिवशी करायची आहे मित्रांनो, विधिवत पंडिताच्या माध्यमातून. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आम्ही सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जननशांती करणे गरजेचे आहे. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर जे आहेत आपण करत आहात होम हवन, तेच आपल्याला करायचे आहे. नव्याने आपल्याला सुरुवात करता येणार नाही मित्रांनो. राहू सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो या वेळेमध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावी, जेणेकरून आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागणार नाही. मित्रांनो, आपल्याला मुहूर्तांची गरज असेल या अधिक ज्येष्ठ मासातील, तर यासाठी मला स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कुठे माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.